नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षानं वचननामा, जाहीरनामा, स्वप्नपूर्ती पुढच्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे ते आम्ही जनतेच्या समोर घेऊन आलेलो आहे। मला विश्वास आहे सर्वांगीण विकास, मग तो झोपडपट्टी सदृश्य असलेला MIDCचा भाग असेल, या शहरातली गावठाणं असतील, या शहरातला LIG पासून तर उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये म्हणजे जसं NRI कॉम्प्लेक्सपर्यंतच्या लोकांना हे शहर आपलं वाटण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या 2031 सालापर्यंत या शहराचं नियोजन कसं असेल, या शहराची वाटचाल कशी असेल, या पद्धतीचं व्यवस्थित आखणी आम्ही जनतेच्या समोर दाखल केलेली आहे। मला विश्वास आहे की या सर्व गोष्टींची लोकांना आवश्यकता आहे। लोक हे व्यवस्थित वाचन करतील आणि जशा पद्धतीनं 1995 सालापासून माननीय गणेशजी नाईक या व्यक्ती महत्त्वाच्या माध्यमातून झालेला विकास याला लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तोच पाठिंबा या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक गणेशजी नाईक आणि भारतीय जनता पक्षाला देतील। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला विकास, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला विकास आणि नव्या मुंबईमध्ये गणेशजी नाईकांनी केलेला विकास, सातत्यानं नवी मुंबई महापालिका ही 11 वर्ष महाराष्ट्रात नंबर 1, देशात नंबर 2, कधी 3 असा हा आकडा असलेली नवी मुंबई आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि म्हणून कमळ निशाणीच्या समोर बटन दाबून या सर्व आमच्या शिलेदारांना नवी मुंबई महापालिकेत पाठवा आणि पुन्हा पुढच्या 5 वर्षाचा विकास आमच्या माध्यमातून होऊन जाऊ दे अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती। नमस्कार।